जमिनीमध्ये दोन प्रकारचे जीवाणूंचे गट आहेत. हे दोन गट नेमके काय काम करतात याचा अभ्यास जर केला तर एक गट हा फक्त कच्चा पालापाचोळा कुजून त्याचं कुजलेल्या खतात रूपांतर करतो आणि दुसरा गट आहे हा केश मुळाभोवती वाढतो आणि तो पिकाच्या गरजेप्रमाणे पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध करून देतो. आता सुपीकतेच्या बाबतीत विचार केला तर पालापाचोळा किंवा काड कुजवणारे जीवाणू आहेत ते जमिनीला सुपीकता देतात आणि पिकाला अन्नद्रव्य पुरवठा करणाऱ्या जीवाणूंचा संबंध पिकाच्या अन्न पुरवठ्याशी आहे, जमिनीच्या सुपीकतेशी नाही. आजपर्यंत आपण काय करत आलो, कुजवणारी जीवाणूसृष्टी शेणखताच्या खड्ड्यात किंवा ढेगात वाढवायची आणि ते मेल्यानंतर त्यांची मृत शरीरं म्हणजे शेणखत किंवा कंपोस्ट आणून रानात टाकायचं. म्हणजे सुपीकता देणारी जीवाणूसृष्टी आपण कधी जमिनीत वाढवली नाही, फक्त पिकाला पोषण देणारी जीवाणूसृष्टी वाढवली. कारण सुपीकता देणाऱ्या जीवाणूंचं अन्न कुजणारा पदार्थ आहे आणि अन्न पुरवठा करणाऱ्या जीवाणूंचा अन्न कुजलेला पदार्थ आहे. कुजलेलाच पदार्थ आपण जेवण देतो. मग जैविक सुपीकता हा प्रकार आजपर्यंत आपण कधी जमिनीत केलाच नाही. ही त्रुटी भरून काढण्यासाठी SRT आम्ही जागेला सेंद्रिय पदार्थ कुजवतोय, जागेला कुजवणारी जीवाणूसृष्टी वाढवतोय आणि ह्याच्यामध्ये परत आणखी थोडासा भाग असा आहे की कुजवणाऱ्या जीवाणूसृष्टीमध्ये 3 गट आहेत. लवकर कुजणारे पदार्थ कुजवणारे जीवाणू वेगळे, मध्यम मुदतीनं कुजणारे पदार्थ जीवाणू वेगळे आणि दीर्घ मुदतीनं कुजवणारे जीवाणू वेगळे. आता ह्या तिन्ही प्रकारचे जीवाणू जमिनीत वाढले पाहिजे तर जमिनीचं जैववैविध्य चांगलं टिकून राहते. आपल्याला अत्युच्च पातळीवर सुपीकता टिकवायची असेल तर ह्या तिन्ही प्रकारातल्या जीवाणूंना आपण खाद्य देणं गरजेचं आहे. SRT मध्ये जमिनीखाली अवशेष आहेत ते कुजवायला जड असणारे पदार्थ जास्ती आहेत आणि हलके मध्यम पदार्थ थोडे आहेत. कुजायला हलके पदार्थ आपण SRT मध्ये देऊ शकत नाही. त्याच्यासाठी आम्ही म्हणतो तण व्यवस्थापन करा, म्हणजे कुजायला हलके पदार्थ मिळाले. एखाद्या उद्योगामध्ये रोज वापरायला खेळतं भांडवल आणि काही स्थिर भांडवल असते, मशिनरी खरेदी करावी लागते, इमारत बांधावी लागते, ही गुंतवणूक आहे. तसं जमिनीमध्ये स्थिर सेंद्रिय कार्बन आणि उपलब्ध सेंद्रिय कार्बन असे 2 प्रकार करायचे. जलद कुजणाऱ्या पदार्थापासून रोज वापरायला सेंद्रिय कर आणि जमिनीची सुपीकता कायम टिकून ठेवण्यासाठी स्थिर सेंद्रिय कर, दोन्ही सेंद्रिय कर आपण साठवले की बाकीचे सगळ्या प्रश्नाविषयी फार मोठ्या प्रमाणावर चिंतन करण्याची काही गरज नाही. काड पेटवायचं, काड जाळायचं, काय काय बाकीचे सगळे करायचे ते हा 1-2 मुख्य प्रश्न लक्षात ठेवा आणि पुढं वाटचाल करताना सतत डोकं खाजवत राहावा. अडचणीला घाबरू नका, अडचणी आल्याशिवाय विकास होणार नाही. आणि शेवटी 2 वाक्य मी वाचतो तेवढी ऐका आणि त्याच्यावर चिंतन करा. आपल्या भारताचे ज्येष्ठ वैज्ञानिक शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर म्हणून जे आहेत पुण्याचे, त्यांची ही वाक्य आहेत. ती वाक्य मुद्दाम मला वाचायची, मी प्रत्येक कार्यक्रमात वाचतोय. प्रचलित विचारसरणी 100% बरोबर आहे असे कायमस्वरूपी गृहीत धरणे ही विज्ञानाच्या विकासापुढील सर्वात मोठी अडचण आहे. प्रचलित विचारसरणी चुकीची असू शकते व त्यातील चुका व त्रुटी शोधत राहणे असे बंडखोर विचार विज्ञानाचा विकास वेगाने करू शकतात. असे विचार विज्ञानाच्या इतर शाखे इतकेच
शेतीलाही लागू आहेत. आणि SRT किंवा विना नांगरणे किंवा काय ह्याचा हा पाया आहे. सगळं प्रचलित माझं बरोबरच आहे असं माहीत नाही. हे काय असते, एका काळी ते बरोबर होतं, पण आज ते याच्यात सुधारणा होणं गरजेचं आहे. आम्ही ते पूर्वीचंच होतं, दोन्ही ते सोनं म्हणत बसलो तर विकास थांबतो तिथं. एवढंच ह्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांना आपल्याला सुचवायचे. म्हणजे वाद प्रतिवाद आणि त्यानंतर सुसंवाद. वाद झालाच पाहिजे. वाद झाला पाहिजे. आणि नुसतं होला हो म्हणलं तर तिथं प्रगती थांब. जितक्या अडचणी भरपूर येतील तेवढा तुमचा विकास लवकर होईल. अडचणीला अजिबात घाबरू नका. अडचणी ह्या माणसाला शिकवतात, मेंदूला चालना देतात, समृद्धी तुम्हाला आळशी करते. म्हणून माझं एक पुस्तक मी 2005 सालच्या महापुराला अर्पण केलं आहे. 2005 सालच्या महापुरात 2-250 टन होण्याच्या ऐवजी 28 टन ऊस माझा झाला. आणि मी एवढा काळात गेल्यावर मला ह्या तंत्राने त्या काळाच्या बाहेर काढून सुस्थितीत आणलं. म्हणून ते पुस्तक त्या पुराला अर्पण केलं. तो पूर आला नसता आणि एवढं मला नुकसान झालं नसतं तर आज मी इथं उपस्थित नसतो. त्यावेळेला अडचणी या माणसाला शिकवतात, समृद्धी आळशी करते. अडचणी आल्या पाहिजेत आणि देव अडचणी ह्यासाठीच आणतो. वेगवेगळ्या सगळ्याच पिकासाठी एका वर्षी वारंवार अडचणी येत नाहीत. एका वर्षी हिथं अडचण, एका वर्षी तिकडं अडचण, एका वर्षी तिकडं अडचण, असं त्याचं विभागून द्यायचं असते. तुमच्या पाठीवर केव्हा तरी चाबूक मारल्याशिवाय डोकं तल्लक राहत नाही. यासाठी आहे हे सगळं. आपण सर्वांनी हे शांततेनं ऐकून घेतलं. सकाळपासून आपली जी चर्चा झाली ती खूप मस्त झाली. आनंद मिळाला तुमच्या पुढे बोलण्यात. या लोकांनी आम्हाला हे आयोजित करून इथं आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतोय. तुम्ही जो अभ्यास